नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा आणि मी आहे तुमच्यासोबत आर.जे. रसिका. श्रोतेहो, आज 31 मे म्हणजेच जागतिक तंबाखू निषेध दिन. आजच्या काळात व्यसन हे फक्त आरोग्याला लागलेली कीड राहिलेली नाही, तर ती एका संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी सामाजिक समस्या बनली आहे. आणि जेव्हा अशा समस्यांशी लढायचं असतं तेव्हा समाजातूनच काही आशेचे किरण निर्माण होतात. असाच एक आशेचा किरण एक नवी पहाड घेऊन आपल्या सोबतीला आहे. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या नामांकित संस्थेच्या अंतर्गत व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात अतिशय मोलाचं आणि ग्राउंड लेवलवर काम करणारा एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजेच अरुणोदय प्रकल्प. तंबाखूच्या आणि व्यसनाच्या अंधारातून तरुणाईला प्रकाशाकडे नेण्याचं काम ही अरुणोदय टीम करत आहे. आज याच टीमचे प्रतिनिधी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांच्या कामाबद्दल. तर सर्वात आधी अरुणोदय टीम रेडिओ देवगिरीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. सर, मॅडम, तुमच्या कामाविषयी आणि तुमच्या सगळ्यांचा परिचय आम्हाला करून द्या. माझं नाव माधुरी गावित आहे. मी प्रकल्प संचालिका आहे अरुणोदय मानसिक आरोग्य प्रकल्पाची. गेल्या 15 वर्षापासून आम्ही अरुणोदय मानसिक आरोग्य प्रकल्प ग्रामीणमध्ये 35,000 शेतकऱ्यांसोबत काम करत आहोत. मेन मुद्दा आमचा आहे शेतकरी आत्महत्या आणि व्यसनमुक्ती, जे खूप डॉमिनंट एरिया आहे त्या गावामध्ये. म्हणजे कोपिंग स्ट्रॅटेजीज कमी आहे लोकांची, शेतकरीमध्ये आत्महत्या वाढत आहेत. तर ह्या 2 विषयाला फोकस करून आम्ही ग्रामीण पातळीवरती काम करत आहोत. पुढील माझे कार्यकर्ते आपला वर्क करून देतील. माझं नाव विठ्ठल सबा दिंडे आहे. मी अरुणोदय टीममध्ये फील्ड ऑफिसर म्हणून काम करतो. माझ्याकडे एकूण 10 गावाची जबाबदारी दिलेली आहे. नमस्कार, मी विवेक. माझं शिक्षण MSW झालेलं आहे आणि मी प्रकल्पामध्ये फील्ड ऑफिसर म्हणून काम करतो. नमस्कार, माझं नाव राधेश्याम हरणे. माझं शिक्षण MSW MS सायकोलॉजी झालेलं आहे. मी प्रकल्पामध्ये फील्ड ऑफिसर म्हणून काम करतोय. नमस्कार, माझं नाव धारणा तेळणे आहे. मी प्रकल्पामध्ये प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून जबाबदारी सांभाळतो. 30 गावामध्ये एकंदरीत जे व्यसन, मनोविकार याच्याविषयी जे समुपदेशन आहे, ज्या सायकोथेरपी आहे, याची मदत ही जे गावामध्ये रुग्ण आहेत यायला समुपदेशन आणि उपचाराचा सल्ला मी देत असतो. नमस्कार, मी राम सातपुते. या पूर्ण 30 गावामध्ये या प्रकल्प टीमला घेऊन जाण्यासाठी आणि घेऊन येण्यासाठी चालक म्हणून मी काम करतो. तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. 31 मे रोजी जगभरात तंबाखू निषेध दिन पाळला जातो. या वर्षीची जागतिक थीम तंबाखूच्या खोट्या आकर्षणाला उघडे पाडणे अशी आहे. याबद्दल तुमच्या टीमचे काय मत आहे? ही थीम आजच्या काळासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की आपल्या इकडे म्हणजेच महाराष्ट्रात किंवा भारतात आत्ता सध्याच्या घडीला तंबाखू ही बॅन केलेली आहे. तरी पण कंपन्या खोटा दावा काय करतात की आम्ही फक्त पान मसाला बनवतोय असं सांगतात आणि मार्केटमध्ये त्या पान मसाल्यासोबत एक छोटी पुडी म्हणजे तंबाखूचीच पुडी, पण त्याला आपण असं जर्दा वगैरे म्हणतो, तो जर्दाच्या सोबत देतात. पण ते तंबाखूच एक प्रकार म्हणजे तंबाखूच आहे. ते मिक्स करून खाल्ल्याने माणसाला वेगवेगळे आजार होतात, कर्करोग होतो. आणि कंपन्या परत काय करते, माणसाची फसवणूक करताय, कारण की त्या सांगताय की आम्ही जे प्रोडक्ट बनवतोय ते प्रोडक्टनं तुम्हाला एनर्जी येईल, तुमचा स्ट्रेस दूर होईल. वेगवेगळे त्याच्यामध्ये फ्लेवर ॲड केलेत, जसे इलायची असं तसं. आणि त्याचप्रमाणे जे आपले हिरो लोक आहे, शाहरुख खान, सलमान खान, हे पण त्याची ॲड करताय. यालाच बळी पडून तरुणाईमध्ये तंबाखूचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. ह्या खोट्या जाहिरातीचा पर्दाफाश करण्यासाठी आम्हाला ही थीम पुढे करायची आहे, खोट्या जाहिरातीसाठी. नक्कीच सर. सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. सर, आपल्या ग्रामीण लोकसंस्कृतीमध्ये किंवा जुन्या परंपरेत चुना, तंबाखू देणे हे आदरातिथ्याचे किंवा गप्पा मारण्याचे एक साधन मानले जायचे. ही चुकीची सामाजिक मान्यता बदलण्यासाठी अरुणोदय टीम काय प्रयत्न करत आहे? पूर्वीच्या काळी ज्यावेळेस घरी पाहुणे यायचे किंवा गावामध्ये ज्यावेळेस लोक पारावर बसायचे, तर एक आपुलकी आणि जवळीकता वाढवण्यासाठी किंवा पाहुणचार म्हणून तंबाखू आणि चुना देण्याचे जे संस्कृती म्हणतो आपण, ती चालत आलेली आहे. ही संस्कृती तीच आत्ताच्या पिढीने अंगीकृत केलेली आहे. म्हणजे जुन्या लोकांकडून नवीन माणसाने किंवा घरातल्या लहान व्यक्तीने काय शिकलं पाहिजे, तर ते ज्यांनी बघितलंय, ज्या मुलांनी बघितलंय, तर तेच ते पुढं फॉलोअप करत आहे. अरुणोदय टीम ज्यावेळेस गावामध्ये जाते, तर गावामधील भारुड असेल, पथनाट्य असेल, रॅली असेल, व्हिडिओ शो असेल, चित्रकला स्पर्धा असेल, यामधून आम्ही जनजागृती करण्याचं काम करत आहे. म्हणजे आपण आपल्या संस्कृतीमध्ये पाहुण्याला
अतिथी देवो भव म्हणजे देवा समान मानतो, परंतु ज्यावेळेस तो आपल्या घरी येतो तर हा तंबाखू आणि चुन्याचा जो काही प्रकार आपण करत आहे किंवा लोक करत आहे, तर हे तो पाहुणचार नसून ते त्याच्या हातामध्ये एक विष आपण देत आहे. म्हणजे पाहुण्यांचा आपण आदर करत नसून त्याचा अपमान करत आहे. बरोबर. तर हे याच्यातून साध्य होतं. एकंदरीत ज्यावेळेस पूर्वीचे लोक तंबाखू आणि चुना पाहुण्यांना द्यायचे किंवा जो पाहुणचार आपण त्यांना म्हणायचो, तर त्यावेळेस तंत्रज्ञान किंवा विज्ञानाने एवढी प्रगती केली नव्हती की त्याचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचतील किंवा सांगितले होते. परंतु आता विज्ञानाने तेवढी प्रगती केलेली आहे. तंबाखूचे दुष्परिणाम आता जगासमोर आलेले आहेत. हे दुष्परिणाम आपण जनजागृतीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सांगत आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होतो, शारीरिक आणि मानसिक हानी होते. बरोबर. तर हेच आम्ही जनजागृतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लोकांपर्यंत पोहोचत आहे. सर, मग आपण आजकाल बघतो की व्यसन हे स्टेटस सिम्बॉल किंवा मर्दानीपणाचे लक्षण आहे असा गैरसमज ग्रामीण तरुणांमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. तर मग लोककला किंवा पथनाट्यांच्या माध्यमातून तुम्ही हा दृष्टिकोन कसा बदलता? ग्रामीण भागातली तरुणाई जी आहे तर व्यसन करत आहे, हाच त्यांना सगळ्यात मोठा मर्दानीपणा वाटतो. म्हणजे त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की जो जास्त प्रमाणात व्यसन करतो किंवा ज्याचं व्यसन करूनही त्याला काही परिणाम त्याच्यावर होत नाही, तर हे ते खूप गर्वाने सांगतात की मी रोजच्या 10 पुड्या खातो, रोजच्या 4 क्वार्टरी पितो, तर मला काहीच होत नाही. म्हणजे ते त्यांच्यासाठी अशी गर्वानी गोष्ट सांगतात. आणि ती सांगत असताना ते जो कमी प्रमाणात व्यसन करतो तर त्याला जास्त प्रमाणात व्यसन करण्यासाठी चालना देतात. तर यासाठी आम्ही गावामध्ये ज्या वेळेस भारूड किंवा पथनाट्य घेतो आणि व्हिडिओ शो, पोस्टर प्रदर्शन याच्यामध्ये आम्ही ती जी सत्य परिस्थिती असते की त्याच्यामुळं कसे परिणाम होतात, घरामध्ये कसे भांडण होतात, त्यामुळं काय नुकसान होतं, तर ही परिस्थिती आम्ही त्या माध्यमातून लोकांसमोर आणत असतो. म्हणजे एक भावनिक रित्या आम्ही त्यांना असं दाखवत असतो की याच्यामुळं काय होऊ शकतं. आणि ते भावनिकतेचाच आम्ही त्याला जोड देऊन व्यसन हा मर्दानीपणा नसून तो एक खोटारडेपणा आहे म्हणजे व्यसन. आणि व्यसनामुळे व्यसन करताना जेवढी हिंमत लागत नाही तेवढं व्यसनमुक्त राहण्यासाठी लागते. बरोबर. म्हणजे खरा मर्द तोच जो आज व्यसनमुक्त आहे. बरोबर सर. सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. सर, गुटखा, मावा आणि खर्रा याचे प्रमाण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आणि कामगार वर्गात खूप जास्त आपल्याला पाहायला मिळतं. मग तुम्ही या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणती विशेष रणनीती आखतात किंवा आखली पाहिजे? आजची युवा पिढी आपण बघतो की आधी जसं हे तंबाखू, सिगरेट हे व्यसन करायचे, परंतु या कंपन्यांनी एक वेगळा एक लुक त्यांना दिलेला आहे की जे काही समजा वेब सिरीज झालं किंवा जे काही चित्रपटाच्या माध्यमातून जे काही ॲड येतात, या ॲडच्या माध्यमातून त्यांनी एक एनर्जी म्हणून असं एक त्यांनी हे केलेलं आहे की बाबा एक एनर्जी, ताणतणाव कमी करण्याचं एक साधन म्हणून एक त्यांनी असं वापरलेलं आहे. पण आपण बघतो की सिगरेटमुळं आता त्यांना वेगवेगळे त्याचे फ्लेवर आहेत, स्ट्रॉबेरी आहे, चॉकलेट आहे, मँगो फ्लेवर आहे, असे फ्लेवर त्यांना फक्त असं वाटते की बाबा नाही या फ्लेवरमुळं आपण जेव्हा व्यसन करतो यांनी आपल्याला नुकसान होत नाही. परंतु यांचे जे काही निकोटिन्स आहे त्या निकोटिन्समुळे फुफ्फुसावर, मेंदूवर, तुमच्या जे काही लहान मुलांच्या मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो, त्यांचा विकास होत नाही. असे आमची एक दुसरी अशी एक टीम आहे की जेव्हा आम्ही ग्रामीण भागामध्ये शाळेमध्ये जातो आणि शाळेमध्ये ते वेगवेगळ्या क्लासमध्ये मुलांना आम्ही एक सेशन घेतो की त्यांना या तंबाखू आणि गुटखेबद्दल जनजागृती करतो, त्यांना त्यांचे वाईट परिणाम समजावून सांगतो की तेव्हा त्यांना कळते की आम्ही अरुणोदय टीम हे प्रत्यक्ष त्यांना एक प्रॅक्टिकल म्हणून त्यांना एक प्रत्यक्षात प्रॅक्टिकली दाखवते की बाबा या असं तुमच्या हृदयावर असा वाईट परिणाम होतो. जेव्हा एखादा तरुण व्यक्ती जर एखाद्या व्यसनातून जर बरा झालेला असला तर आम्ही त्यांचे ग्रुप सेशन पण घेतो, म्हणजे त्यांचे अनुभव कथन घेतो. तो स्वतः सांगतो की बाबा मी या व्यसनामध्ये अडकलेलो होतो, पण तुम्हीही पण व्यसन करू नका, कारण की आधी मी व्यसन करायचं तर मला असे त्रास जाणवले, त्यामुळं
हे व्यसन करणं हे चुकीचं आहे, अशा माध्यमातून आम्ही छान सर. सर पुढचा प्रश्न. सर आपण आजकालच्या शहरी आणि निमशहरी तरुणांमध्ये ई सिगरेट, फ्लेवर्ड तंबाखू किंवा निकोटीन पाऊचचे आकर्षण वाढते आहे हे बघतोय. कंपन्या ज्या प्रकारे या गोष्टी फॅशनेबल बनवून विकतात त्यामागचा खोटेपणा आपण तरुणांसमोर कसा उघड करू शकतो? व्यसनासाठी जो बळी पडते तरुण वर्ग, जे अनुकरण म्हणतो आपण सर्रास, हो. तर याच्यामध्ये काय मित्राचा सहवास आणि ज्या गरजेपेक्षा जास्त म्हणजे सिनेमा टाईप ज्या जाहिराती येतात याचं अनुकरण, त्याचा परिणाम त्याच्या व्यसनाकडे पाऊल उचलण्यासाठी तरुण पिढीमध्ये अधिक होतो. आणि गावामध्ये जे व्यसन करणारे लोक आहेत किंवा बालपणापासून गावामधील जे वातावरण आहे ते पाहण्यात आलेलं आहे, किंवा आता एखादी मूवी लावलेली आहे जे आपलं TV चॅनल वगैरे जे आहे त्याच्यावरती पिक्चर कमी असतो किंवा त्या मालिका कमी असतात, त्याच्यामध्ये मध्ये ब्रेकमध्ये ज्या जाहिराती येतात त्याच्यामध्येच अधिक पटून कसं सांगायचं, म्हणजे सरासरी भावनेवरती आघात ह्या जाहिराती करतात. आणि याच्यातून जो तरुण वर्ग आहे तो व्यसनाकडे अधिक वळलेला आहे, किंवा थोड्या काळापुरतं का होईना काही ताण तणाव नैराश्य असाही वेळ जो मित्रांसोबत घालवायचा, कुटुंबासोबत घालवायचा, त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा दुवा जो आलेला आहे तो म्हणजे आपलं मोबाईल. जो वेळ आपण गप्पा आहेत किंवा मन मोकळं करण्यासाठी वापरणार आहोत तो फक्त आणखी एक व्यसन जडून घेतले. आणि त्याच्यात देखील नवीन नवीन रील्स बनवणं, त्या पूर्ण व्यसनाविषयी किती एका फिल्मी स्टाईलनं बनवणं, अनेक तरुण ते बनवतात. तर याचाही अधिक परिणाम व्यसनाच्या वाईट पद्धतीकडे विद्यार्थ्यावरती होतो. आणि त्याचबरोबर तंबाखू याच्याविषयी त्याच्यामध्ये नवनवीन फ्लेवर आलेले आहेत की ते काहीतरी वेगळं, तंबाखू तर शासनानं बंद केलेला आहे. तर याच्यात गैरसमज असा आहे की जे जाहिरात करणारे आहेत की कंपन्या आहेत, अगोदर जसं सरांनी अगोदर सांगितलं होतं की पान मसाला म्हणून विकायचा, पण त्याच्याबद्दल काहीतरी वेगळ्या फ्लेवरमध्ये असं, पण मग ती संकल्पना वेगळी होईल आणि काहीतरी नवीन होईल आणि ते खाल्यानंतर चव वगैरे जे काय आहे ते आणखीच धोकादायक आहे. जे फ्लेवर आहेत ते नैसर्गिकरित्या नाहीत, त्याच्यामध्ये अधिकचं केमिकल जे प्रयोगशाळेत तयार केलेली आहेत ते तंबाखूच्या सोबतीनं स्मेल वगैरे जे काय आहे ते टाकून समजा त्याचा आणखी घातकच परिणाम वाढत आहे समाजामध्ये. बरोबर सर. सर तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोग होतो हे माहिती असूनही काही लोक तंबाखू सोडत नाहीत, तर मग मानसशास्त्रीय दृष्ट्या या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी अरुणोदय टीम काय सल्ला देते तरुणांना? जो मुळात प्रश्न जो विचारलेला आहे तो एकदम छान, आणि त्या प्रश्नामुळं बऱ्याच जणांच्या अडचणीची उकल होणार आहे. आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करत असताना तुम्ही जसं प्रश्नामध्येच विचारलेलं आहे की तंबाखूमुळे कॅन्सर होतो तरी लोक व्यसन करतात. तर व्यसन हे एक सवय नाही, त्याचा मेंदू, भावना आणि आपल्या दैनंदिन वर्तनाशी संबंध आहे. अनेक लोक दैनंदिन जीवनामध्ये ताण तणाव नैराश्य उदासी किंवा मित्राच्या प्रभावामुळे व्यसनाकडे ओढावल्या जातात. काही वेळ आनंदात घालवण्यासाठी हे तंबाखू जो आहे याच्यामध्ये निकोटीन नावाचं रसायन आहे आणि हे रसायन सरळ आपल्या मेंदूमध्ये जे आनंद देणारा द्रव्य आहे डोपामाइन याच्यावरती आघात करता आणि याच्यामुळे जो तंबाखूचं सेवन केल्यानंतर व्यक्तीच्या मेंदूवरती 10 मिनिटापुरता का होईना जे आपण त्याला क्रेविंग म्हणतो की त्याच्यामुळं थोडा आनंद निर्माण होतो, पण ते पुन्हा ते कमी झाली पातळी, डोपामाइनमध्ये जो निकोटीन आहे ती पातळी कमी झाली की पुन्हा व्यक्ती ते व्यसन करत राहतो. बऱ्याच वेळेस असं होतं की काही व्यक्ती आता ग्रामीण भागामध्ये व्यसन करताना असे आढळलेत की दिवसाच्या 4-4 पुड्या किंवा 3-3 पुड्या ह्या खातात, कारण त्याची जी डोपामाइनची जी याची सवय झालेली आहे निकोटीन ग्रहण करण्याची, तंबाखू वगैरे, ती पातळी वाढल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ते व्यसन केलं जातं. याचबरोबर व्यसन सोडण्यासाठी आम्ही 5D नावाची एक पद्धत ग्रामीण भागामध्ये सर्रास सांगतो. जे व्यक्ती व्यसन करतात तर ज्याला अशी क्रेविंग आलेली आहे की ते व्यसन अचानक सोडलं, डोपामाइनमधून तो निकोटीन नावाचा द्रव्य कमी झालेला आहे, तर अशा वेळी बेचैन होणं किंवा काहीतरी हरवल्यासारखं वाटणं किंवा उदासी येणं हेच एक महत्वाचं ट्रिगर आहे की व्यसन पुन्हा करणं. तर याच्यासाठी आम्ही व्यसन सोडणं हे एक साधी गोष्ट नाही, ती एका युद्धासारखं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही असा सल्ला देतो की फक्त 5 पद्धती 5D असं आम्ही म्हणतो त्याला. तर त्याच्यामध्ये पाणी प्या एवढं एक सांगतो,
5 ते 10 मिनिट स्वतःला थांबवा. त्याच्यानंतर हे हळूहळू जी क्रेविंग आहे ती कमी होते. पण ही एकाच दिवसात सुटणारी गोष्ट नाही. व्यसन सोडणं म्हणजे आपलं आयुष्यही वाचवणं हे तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबर व्यसना ज्या वेळेस सोडायचे त्यावेळेस या 5D मध्ये एक गोष्ट आणखी आहे की कुटुंबाचा सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. कुटुंबाची काळजी आपल्याला आहे. जर व्यसनाचा एक हिशोब लावला, एक व्यक्ती सरासरी पकडू आपण की दिवसाला 3 पुड्या फक्त खात असेल तर 20 रुपये असे पकडले तर महिन्याची 30 दिवसाचे त्याचे 2100 रुपये 21,600 होतात. तर असाच वर्षाचा एकत्रित हिशोब लावला आपण तर वर्षाच्या शेवटी त्याचा 21,000 असा एवढा मोठा आकडा होतो. जर आपण याला एक नाव दिलं की तल्लभ बँक, जसं व्यसन आपली बँक राहते पीक बँक वगैरे, त्याच पद्धतीने तल्लभ बँक, ते जे 60 रुपये आहेत आपले दैनंदिन जीवनात आपण व्यसनावर खर्च करतो, तेच जर आपण आपल्या बिकट परिस्थितीत ते दररोजच्या दररोज 60 रुपये जमा केले, कारण आपण व्यसन करतो पण ती सद्भावना आहे, ते पैसे त्याच्यामध्ये टाकले, ते सद्भावनेने वर्षाच्या शेवटी हिशोब लावायचा, त्याच्यामध्ये 21,000 खूप मोठी रक्कम एकत्रित जमा होईल. हा एक 5Dचा प्रकार आला. त्याच्यामध्ये कुटुंबाचा सहभाग आला, कुटुंब आनंदी राहील. त्याचबरोबर स्वतः देखील सगळ्यात जास्त घात जर असेल कुणाला, जो तंबाखू किंवा जे इतर पदार्थ आहेत त्याला लागून जे आहेत पुडी वगैरे पान मसाला हे एकत्रित आणखी त्याचा परिणाम जास्त आहे. तर याच्यामुळं काही असेही व्यसनाचे प्रकार आहेत की ते आपल्यामुळं आपल्या कुटुंबावर, आपले जे प्रियजन आहेत किंवा जो समाज आहे याच्यावरती देखील परिणाम होतो. तर भावनेशी निगडीत म्हटलं तर कुटुंबाची काळजी. आता लहान मुलं आहेत घरामध्ये, कोणी जर बिडी सिगारेट हे जर ओढत असेल त्याचा एकट्या त्या व्यक्तीवर परिणाम आहे, तेवढाच परिणाम त्या व्यक्तीच्या कुटुंबावर देखील होतो. त्याच्यामध्ये लहान मुलं असतील, फुफ्फुसाच्या समस्या आहेत, गर्भवती महिला आहेत, त्या धुराचा जर परिणाम त्या महिलेवरती झाला तर त्या धुरामुळं ते होणारं बाळ जे आहे वजन कमी होणं किंवा अपंग होणं हे खूप भयानक विचार करण्याच्या क्षमतेच्या बाहेरचे परिणाम हे आपल्या एका व्यक्तीमुळं कुटुंबातील 5 व्यक्तीला भोगावे लागतात. हे महत्वाचे ट्रिगर जर लक्षात घेतले इथेही व्यसन थांबू शकतं. त्याचबरोबर कौटुंबिक सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे. मुलांनी जर वडिलांनी सांगितलं की तू व्यसनाचे तंबाखू वगैरे हे आण, तर अशा वेळी मुलांनी सरास नकार द्यायला हवा. हे वाईट आहे, आपण दररोज बघतो. व्यसन हे करणारा व्यक्ती आहे हे माहीत कधी झालेलं की आपण लहान असताना शाळेतच व्यसन हे वाईट आहे त्याच वेळेस शिकतो, पण तरी पण का करतो की त्याच्यात काहीतरी वेगळेपण आहे. हे मानसशास्त्रीय दृष्ट्या खूप महत्वाचं आहे की जो आपला डोपामाइन आहे की त्याच्यासाठी जी आनंद देणारी गोष्ट आहे ती वाढवल्या जाते. त्याच्यामुळे हे व्यसनातून बाहेर काढणं जे मानसशास्त्रीय दृष्ट्या काम करणारे प्रत्यक्ष समाजात लोक आहेत यायला खूप कठीण आहे. त्याचबरोबर गावामध्ये आता आम्ही जो काम करत असतो किंवा जे मानस मित्र आहेत, खास करून आम्ही आमच्या प्रकल्पांतर्गत जे 30 गावं आहेत याच्यामध्ये जे 30 मानस मित्र आहेत तर त्याच्यामध्ये बरेचसे असे मानस मित्र आहेत की व्यसनातून बाहेर आलेले आहेत आणि त्यांना मानस मित्र बनवलेलं आहे. कारण ती एक गावासाठी प्रेरणा ठरेल, कारण ते व्यसनातून बाहेर आलेले, ते गावासाठी एक लोगो की व्यसनातून आम्ही बाहेर आलेले आहेत. तर त्याचा एक चांगला परिणाम म्हणून की ते कसे बाहेर आले त्याचा अनुभव आपण शाळेत, गावातील शाळा असो किंवा मंदिर असो किंवा इतर ठिकाणी जे आपलं बैठकीच ठिकाणी आहे अशा ठिकाणी जनजागृतीच्या माध्यमातून देखील याच्यावरती ताबा मिळू शकतो. सर, तुम्ही आत्ताच बोलता बोलता सांगितलं की एक व्यक्ती जर घरात तंबाखू किंवा सिगरेटचे व्यसन करत असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कुटुंबावर होतच असतो. तर मग या कौटुंबिक आणि आर्थिक हानीबद्दल समाजात कशी जागृती करता येईल आणि अरुणोदय प्रकल्प त्याच्यासाठी काय प्रयत्न करते? त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर अरुणोदय प्रकल्प जो आहे तर 30 गावामध्ये जनजागृतीचे कार्यक्रम घेतोच. त्याचबरोबर शाळेतील जे विद्यार्थी आहेत जे संध्याकाळी उपलब्ध असतात अशा वेळेस गावामध्ये पोस्टरच्या माध्यमातून गावामध्ये रॅली काढल्या जाते. याच्यावरती ग्रामीण भागात समजण्यासारख्या अशा स्लोगन आहेत की तंबाखू किंवा जे काही व्यसन आहे त्याचे काही धोके आहेत. सर्रास जीवाशी खेळणं हा देखील त्याच्यातून संदेश दिला जातो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती याच्यावर मात करता येते आणि आपण व्यसनमुक्त राहू शकतो. ह्या प्रकारे जनजागृती करतो. त्याचबरोबर व्हिडिओ शो असतील की त्याच्यातून देखील ती पार्श्वभूमी समजून घेऊन ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. नक्की सर. सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. सर, आपल्या ग्रामीण भागात आणि झोपडपट्टी भागात
तणावाखाली असलेला मजूर किंवा तरुण तंबाखू, खर्रा किंवा दारूचे प्रमाण अचानक वाढवतो. तर या व्यसनांचा आणि आत्महत्येच्या सुरुवातीच्या लक्षणांचा नेमका काय संबंध आहे आणि कुटुंबाने हे कसं ओळखायला पाहिजे? हो, अगदीच मॅडम. तुम्ही म्हणालात व्यक्ती निराश होतो आणि ग्रामीण भाग, झोपडपट्टी मधला तरुण आणि शेतकरी मजूर वर्ग हा व्यसनाच्या, आत्महत्येच्या ह्याला यांचा काय संबंध आहे, म्हणजे टोबॅको अडिक्शन कनेक्शनाचे. येस सर. बरोबर आहे. अगदी तुम्ही अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न विचारला. सामान्यतः असं वाटतं की माणूस फक्त शौक म्हणून तंबाखू किंवा दारू पितात. पण तसा आमचा ग्राउंड लेवलचा आमचा अनुभव वेगळा आहे. कसं, तंबाखू आणि व्यसनाचा या मानसिक त्रासाशी खूप गडद संबंध आहे, जो आता ते तुमच्या लक्षात येईल सांगितल्यानंतर, आणि त्या लक्षणावरून तुम्हाला ओळखता येईल की कुटुंबाने कसं ओळखायला पाहिजे म्हणून. समजा जर एखादा व्यक्ती किंवा एखादा तरुण किंवा शेतकरी आहे आणि तो पहिल्यापासून तंबाखूचं व्यसन करतो, तर साधारणतः रोज 2-4 पुड्या जर खात असेल आणि एरवी समजा 2-4 पुड्या खात असताना त्याचं अचानक तो 2-4 न खाता एक 7-8-10 पुड्या रोजच्या खायला लागला आणि 8-10 पुड्या जर खायला लागला तर त्याच्या किंवा मग तो बिडी पण पितो. त्या बिडीवरला समजून घ्यायचं की तो काहीतरी तीव्र तणावाखाली आहे आणि त्या तणावाखाली असल्यामुळे तो त्या निकोटीनचा ओव्हरडोस घेत आहे. पण तो ओव्हरडोस घेताना काय होतं, त्याला कुठेतरी पैशाची कमतरता जाणवते. पैशाची कमतरता जाणवते, मग त्या पैशाच्या कमतरतेमधून तो कर्जबाजारीपणामध्ये होतो. आणि ज्यावेळेस तंबाखू किंवा दारू यासाठी पैसे नसतात आणि पैसे नसल्यानंतर मग तो काय करतो की हळूहळू घरातलं सामान किंवा घरातले जे काय वस्तू असतात त्या विकतो किंवा मग जे त्याचे काय संगती मित्र असतात, मित्राकडून छोटे मोठे कर्ज किंवा छोटे मोठे उधारी पदारी करून घेतो आणि ते घेतल्यानंतर मग त्या कर्जाचा ताण आणि त्याला ती जी लागलेली व्यसनाची भूक असते, तर त्या व्यसनाची भूक आणि कर्जाचा ताण या दोन्हीच्या विळख्यामध्ये तो अडकला जातो. आणि दोन्हीच्या ह्याच्यात अडकल्यानंतर मग त्याची काय होतं, चिडचिडपणा वाढतो, म्हणजे क्रेविंग्स वाढते. चिडचिडपणा वाढल्यानंतर मग काय होतं, त्याच्या शरीरात जेव्हा निकोटीन कमी होतं, त्याच्या मेंदूची जेव्हा अस्वस्थता कमी होते, म्हणजे जो तो व्यसन करतो, निकोटीन घेतो, तेव्हा त्याला ते मेंदूची चांगला आनंद वाटतो थोड्यासाठी. आणि हे जर नाही घेतलं तर त्याचा मेंदूचा हे जे कमी झाल्यामुळं अस्वस्थ वाटतं. अस्वस्थ झाल्यामुळे घरात मग किरकोळ कारणावरून तो बायका मुलावर वाद करायला निर्माण होतो. मुलावर हात उचलतो, म्हणजे प्रचंड हिंसक किंवा वस्तूची फेकाफेक करणं ही लक्षणे त्याच्यामध्ये दिसून येतात. तर ही लक्षणं नसून हा परिस्थितीचा राग नसून व्यसनाचा मानसिक आजार असतो. निकोटीनचा खोटा आडोसा आणि नैराश्य. सुरुवातीला तंबाखू खाल्ल्यावर माणसाला वाटतं की हा माझा ताण कमी झालाय, पण हा ताण कमी होत नाहीये. तर तुम्ही मागे ऐकलं असेल, एक ब्रॉडकास्ट झालं होतं, नितीश राजपूत यांचं ब्रॉडकास्ट झालं होतं. त्यांनी त्या ब्रॉडकास्टमध्ये पण सांगितलं होतं की हे निकोटीन्स घेतल्यानंतर थोड्या वेळासाठी आनंद देतं, पण हा आनंद खोटा आहे. थोड्या वेळासाठी आनंद देतं, जशी त्याची लेवल कमी होईल तसा माणूस आधीपेक्षा जास्त खोल नैराश्यामध्ये जातो आणि नैराश्यामध्ये गेल्यानंतर त्याचे धोक्याचे संभावना आढळून येतात. जेव्हा एखादी व्यक्ती एकांतात बसून जास्त प्रमाणात तंबाखूचं सेवन करेल किंवा बाहेर कुठे जर समजा एकटा बसला तर हातावर तंबाखू घेऊन तो फक्त मळतच राहील आणि एका दिशेने नजर लावून बसेल, तर अशा वेळेस आपण समजून जायचं की हा जास्त आहारी गेलेला आहे. किंवा सतत तो तंबाखू मळत राहिला किंवा बसलाय, या पश्चात कुटुंबाची काळजी, समजा काळजी करत असतेच, पण बोलत असताना तेव्हा तो आत्महत्येचा सर्वात मोठा इशारा असतो. त्यामुळे कुटुंबाला माझी विनंती आहे की वाढलेल्या व्यसनाकडे फक्त बदफेल म्हणून पाहू नका, त्यामागे दडलेला मानसिक ताण आणि मदतीचा हाक समजून घ्या. त्याला तातडीने मदतीचा हाक म्हणून त्यांनी आमच्या अरुणोदय टीमशी संपर्क साधावा. नक्कीच सर. मॅडम, सरांनीच आत्ता बोलता सांगितलं की घरात हिंसा वाढते. जो ॲडिक्टेड व्यक्ती असतो तो घरात मारहाण वगैरे करतो त्याच्या वाईफला किंवा त्याच्या पोरांना. तर मग अशा कुटुंबासाठी किंवा अशा महिलांसाठी तुम्ही अरुणोदय टीम काय काम करते? खूप छान प्रश्न तुम्ही उत्तरातून काढलेला आहे. तर अरुणोदय टीम ह्या महिलांसाठी जे मारहाण होते किंवा महिलांना मानसिक ताणतणाव होतं, ज्या घरी
व्यसनाधीनता आहे त्या घरातल्या महिलांना तानाखाली असतात हे आम्ही आवर्जून बघितलेलं. याच्यावरती आम्ही शोध निबंध पण सादर केलेला आहे. म्हणजे कमीत कमी 300 महिलांचा आम्ही असा मानसिक ताणतणाव असा हे एक रिसर्च पेपर प्रेझेंट पण केलेला आहे आणि रिसर्च स्टडी पण केली. त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की ज्या महिला असतात त्यांची कोपिंग स्ट्रॅटेजी खूप कमी असते आणि डिसिजन मेकिंग खूप चुकीचा होत असतो किंवा तणावाखाली असताना माणूस कधीही चुकीचा निर्णय घेईल. तर ह्या म्हणजे जे इश्यूज आहे त्यांना टॅकल करण्यासाठी आम्ही महिलांची वेगळी समिती बनवली आहे गावागावी. त्यांची कोपिंग स्ट्रॅटेजी वाढवण्यासाठी, अशा महिलांना समाजामध्ये अजून आणण्यासाठी, कारण की आधीपासून स्टिग्मा आहे समाजामध्ये आणि ज्या घरात व्यसनाधीनता त्या घरातल्या बायकांना कोणी सहजासहजी एवढा स्पेस देत नाही किंवा कनेक्टिव्हिटी कमी असते. तर गावातल्या महिला समितीमध्ये आम्ही अर्ध्या महिला ज्या व्यसनाधीन परिवारातले त्यांचा ग्रुप आणि अर्ध्या महिला जे नॉर्मल आहे त्यांचं एकत्रीकरण करून त्यांना भजन स्पर्धा म्हणजे स्वतःहून तुम्ही भजन कीर्तन लिहा सामाजिक कारणासाठी किंवा जे तुमचे अनुभव आहे त्याच्यावरती भजन लिहा. त्याचा इंटर कॉम्पिटिशन विलेजेसचा आम्ही असं करतो. ते समितीमध्ये आल्यानंतर ते ओपन अप होतात, ते आपापले इश्यूज शेअर करतात. टुगेदरनेस म्हणजे त्यांचं एकत्रितपणा वाढतो. त्याच्यासोबत आम्ही एक्सरसाइज पण करायला लावतात. त्याच्यानंतर जेव्हा पेशंट फॉलोअप येतो तर आम्ही जोडीने बोलत असतो. तर महिलांची वेगळी एक सेशन्स असतात. त्याच्यामध्ये महिला पण म्हणजे व्यसनाचा आजार एक पारिवारिक आजार आहे तर सगळ्यांना तर तेव्हा माणूस व्यसनी असेल आणि आजारीपणा असताना उपचार घेत असताना त्यांनी कशी साथ द्यायची, त्यांनी कशी टॅकल करायचं, त्यांनी कशी रिस्पॉन्स द्यायचा, स्वतःवरती पण काम करणं महत्वाचं आहे. काहीतरी चुकीची गोष्ट आपल्या तोंडातून पण निघते जेव्हा तो व्यसनी असतो. पण रिस्पॉन्स म्हणजे रिॲक्ट न करता रिस्पॉन्स कोणत्या गोष्टीला केव्हा करायचा ह्याची आम्ही सेशन म्हणजे स्टेप बाय स्टेप त्यांना सेशन देतो, सेशन घेतो, त्यांचे जे काही ताणतणाव आहे ते ऐकून घेतो. असं एक वेगळी समिती आहे महिलांची. तर या हिशोबाने आम्ही अरुणोदय प्रकल्पाच्या अंतर्गत त्यांचे जे इश्यूज आहेत त्यांना टॅकल करणे आणि त्यांना सपोर्ट करणे, इमोशनल सपोर्ट करणे, हे असं आम्ही हे करत असतो. खूप छान मॅडम. पुढचा प्रश्न की जागतिक स्तरावर भारताला दुर्दैवाने ओरल कॅन्सरची राजधानी म्हटलं जात आहे. इतकी गंभीर परिस्थिती असूनही आपल्या आरोग्य व्यवस्थेत व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य सेवांमध्ये कोणत्या मोठ्या उणिवा जाणवतात? तर गेल्या 15 वर्षापासून आम्ही ग्रामीणमध्ये एकदम ग्रासरूट लेवलवरती काम करत आहोत. तर आम्हाला एक थोडीफार एक जाणीव आलेली आहे की त्याच्यामध्ये म्हणजे उणीव म्हणून सांगायला गेलं तर की शहर पातळीवरती असो की गाव पातळीवरती जे मॅन पॉवर आहे ते त्याचा खूप मोठा गॅप आहे. म्हणजे प्रोफेशनल्स येतच नाही किंवा तयार असेल तर त्यांना कम्युनिटीमध्ये जाऊन काम करायची इच्छा नाही. म्हणजे सायकॅट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट, काउन्सिलर, फील्ड ऑफिसर, MSW त्याची MSW तर नाही पण बाकीचे जे प्रोफेशनल्स आहे जे मेंटल हेल्थ किंवा ॲडिक्शनवरती काम करणारे ह्याचा खूप मोठा मेजर गॅप आहे. म्हणजे 1000 किंवा 2000 लोकांमागे एक काउन्सिलर असेल तर कसं पुरवणार आहे. तो एक खूप मोठा गॅप आहे. दुसरा आहे की हा जे विषय आहे मेंटल हेल्थ म्हणजे ॲडिक्शन पण येतं. म्हणजे हे जसं आरोग्याला जेवढं अटेन्शन दिलं जातं सायकॅट्री किंवा मेंटल हेल्थला तेवढा निग्लेक्टेड ब्रांच मी असं अनुभवाने सांगत आहे. असं एकदमच हे नाही करत आहे, तेवढं अटेंटिव्ह नाही आहे आणि हे स्टिग्मा पण आहे. म्हणजे समाजामध्ये त्याला एक आजार म्हणून नाही बघितलं जात, त्याला एक व्यसन किंवा एक सवय म्हणून बघितलं जातं. म्हणजे लोक एक्सेप्टन्स जास्त आहे म्हणून ते असं साईडलाईन करतात. तर स्टिग्मा म्हणून साईडलाईन करतात, थोडासा स्टिग्मा पण आहे म्हणून ओपन अप होत नाही. जेवढे आयडेंटिफाय आहे त्याच्यातून समजा आम्ही कॅम्प घेत असतो तर आयडेंटिफाय आम्ही 35 पेशंट आयडेंटिफाय केले असेल ह्या विषयातले तर भाई रात्री कॅम्प लावत असताना सुद्धा 35 आयडेंटिफाय पेशंट मधून सुद्धा 15 ते 10 पेशंट येतात रात्री सुद्धा. तर ह्याचा अर्थ काय की त्याला स्टिग्मा आहे. तर हे खूप मोठी उणीव आहे. आणि पॉलिसी लेवलवरती बघायला गेलो तर जे स्कीम्स असतात ते खालच्यापर्यंत सरकारने स्कीम नमूदली आहे किंवा कन्सेशन दिलेलं आहे, उपचारासाठी मदत दिलेली आहे, ते खालच्यापर्यंत झिरपत नाही किंवा दिली जात नाही किंवा तुटवडा जाणवतो. फंडिंग नाहीये किंवा हे नाहीये, हे खूप मोठे गॅप्स आहे ते आम्हाला दिसत आहे आणि त्या हिशोबाने आम्ही आमचं काम करतो आहे. मॅडम, तंबाखू उद्योगातून सरकारला प्रचंड कर, टॅक्स, GST मिळतो आणि लाखो लोकांना रोजगार सुद्धा मिळतो. त्याच्यामुळे संपूर्ण बंदी आणणं कठीण होतं आणि मग अशा परिस्थितीत अशा आर्थिक चक्रात सामान्य कुटुंबाची होणारी आर्थिक धुळवाण थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? हे खूप मेजर इश्यू आहे की लोकांनी दुकानामध्ये पुडी भेटत असताना त्याच्यामध्ये कॅन्सरची काय म्हणतात फोटो असते तरी देखील लोक घेतात. म्हणजे ते एडिक्शनचे आहारी गेलेले आहे. पण त्यांना हे लक्षात येत नाही जे कुटुंब ह्याच्यामध्ये गेलेले आहे किंवा त्यांच्या परिवारातला एखादा माणूस कॅन्सरच्या आहारी गेलेला आहे. जेव्हा खात असताना त्याच्या लक्षात येत नाही 10 रुपयाची पुडी त्याला 20 लाख रुपये पुढच्या उपचारासाठी खर्च करावा लागेल. पण त्यांच्यामध्ये ह्याचा दोष नाही, पण लोकांमध्ये तेवढी
अवेअरनेस नाही आहे जेवढी असली पाहिजे की मी 10 रुपयाचा आपला शरीराचा नाश करण्यासाठी घेत आहे. पण त्याच्यामध्ये टॅक्टिक्स किंवा खूप पैसे किंवा इंडस्ट्रीजमध्ये खूप जास्त असं पैसा लावलेला गेला आहे की त्याच्यापुढे आमची प्रिव्हेन्शन मेथड्स तेवढी हेवी होत नाही, जेणेकरून लोकांना अवेअरनेस होईल. ते करतात आणि खातात आणि त्याच्या आहारी जातात. तर आम्ही असं धरून चाललो आहे आमच्या प्रकल्पाच्या अंतर्गत, जर एका माणसामध्ये पण बदल घडवून आणला तर एका माणसाची 30 वर्ष आम्ही पुढचे वाचवू शकतो. ह्या हिशोबाने आम्ही कासवच्या गतीने चाललो आहेत. पण देर इज ऑलवेज स्कोप फॉर होप. येस धारणा सर, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. वर्ल्ड नो टोबॅको डे 2026च्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला आणि विशेषतः तरुण पिढीला तुमचा मुख्य संदेश काय असेल? आजचं जे 31 तारीख जी आहे समजा जागतिक तंबाखू निषेध दिन 2026 महाराष्ट्रासाठी आणि तरुण पिढीसाठी आमचे जे 30 गावं आहेत याच्यात तर जनजागृतीच होतीच, पण आपल्या माध्यमातून देखील हे जास्तीत जास्त हा संदेश जो आहे तो पोहोचावा. त्याचबरोबर तरुण पिढीला असा संदेश आहे की जे अनुकरण करतो आपण मित्राचं हो किंवा समाजामध्ये जे बघतो ते न करता चांगल्या सवयी लावणं. ज्या गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होते दररोज सकाळी आरत्या, हरिपाठ वगैरे जी संस्कृतीला जोडून आहे, योग, प्राणायाम, ह्या गोष्टी कुठंतरी बंद पडलेल्या आहेत. ह्या जर नव्यानं चालू झाल्या तर ती ऊर्जा वेगळी आहे. त्या ऊर्जेशी विद्यार्थी तरुण पिढी जोडून जर राहिली तर त्याचा अधिक चांगला फायदा होईल आणि जे व्यसन आहे याच्यापासून नक्कीच ते दूर राहतील. हे महत्वाचं रुजवणं पुन्हा आणखी विश्वासानं सांगू इच्छितो की ह्या पाठीमाग सोडण्यासाठी सल्ला देणारे भरपूर असतील, पण जे काही शारीरिक नुकसान म्हणा किंवा मानसिक साथ म्हणा याच्यासाठी आमचा प्रकल्प तत्पर आहे. नक्कीच ही एक महत्वाची बाब आहे की त्याचा जास्तीत जास्त फायदा किंवा कधी अडचण आली तर व्यसनातून बाहेर काढण्यासाठी आमची टीम सतत तयार आहे. त्याचबरोबर तुमच्या मनातील ज्या भावना आहेत, ज्या वेळेस क्रोध आहे, जी क्रेविंग आहे की ह्याच्यामुळं माणूस व्यसनाकडे वळतंय, तर त्याच्यासाठी गाव पातळीवरती मानस मित्र आहेतच. आणि त्याचबरोबर जे प्रकल्पाअंतर्गत व्यसनातून व्यसनमुक्त झालेले आहेत हे देखील तुम्हाला आमच्या गैरहजेरीत मदत करू शकतील. बरोबर सर. तसंच जी आमची अरुणोदय टीम आहे, समुपदेशक, त्याचबरोबर मानस मित्र, कुटुंब यांच्याशीही चांगला संवाद जर साधला तर कोणतीही समस्या जी आहे ती आयुष्यापेक्षा मोठी नाही. हा सगळ्यात महत्वाचा संदेश आज मी 31 मे जागतिक तंबाखू निषेध दिन या दिनानिमित्तानं सांगू इच्छितो. खूप खूप धन्यवाद सर. तंबाखू कंपन्यांच्या जाहिरातीमागचा खोटेपणा, आपल्या संस्कृतीतील चुकीच्या समजुती आणि या चक्रातून बाहेर पडण्यासाठी लागणारा मानसिक दृष्टिकोन यावर आज तुम्ही अतिशय डोळे उघडणारे विचार मांडलेत. अरुणोदय टीम, तुमचे हे विचार ऐकून नक्कीच आज अनेक घरांमध्ये तंबाखूची पुडी आणि सिगरेटची डबी कचऱ्याच्या पेटीत जाईल यात शंकाच नाही. श्रोते हो, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या अरुणोदय प्रकल्पाने आज आपल्याला एकच गोष्ट शिकवली आहे. व्यसन हे स्टेटस सिम्बॉल नाही, तर ती एक गुलामी आहे. या गुलामीतून तुम्ही स्वतःला मुक्त करा, कारण तुमच्या मागे तुमचं कुटुंब तुमची वाट पाहतंय. चला तर मग या जागतिक तंबाखू निषेध दिनाच्या निमित्ताने आपणही एक पाऊल उचलूया आणि तंबाखू मुक्त महाराष्ट्राची सुरुवात स्वतःपासून करूया. अरुणोदय टीम, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल रेडिओ देवगिरी आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. तर श्रोते हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा.